माझी आजी लहानपणापासून एक गोष्ट सांगायची, माणसांनी शोभेल तेच घालावं आणि पचेल तेच खावं आणि चांगलं राहायचं असेल तर चांगलं खावं. तर ही गोष्ट सांगायची आणि लहानपणापासून आम्ही खारीक खोबऱ्याचे लाडू खूप वेळा खायचो. तर हे खोबऱ्याचे लाडू करताना मला आजीची खूप आठवण आली, म्हणून ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली. तर खारीक खोबऱ्याचे लाडू बनवताना इथे मी खारीक गिरणीतून दळून आणले, कारण मागच्या वेळेला मी मिक्सरमध्ये वाटलं होतं, त्यामुळे मिक्सर माझा थोडंसं खराब झाला. त्यामुळे इथे मी रिस्क घेतली नाही, म्हणून खारीक बाहेरून वाटून आणलं. 1.5 किलो प्रमाणात खारीक आहे. तर खारीक वाटून झाल्यानंतर त्यामध्ये खोबरंसुद्धा टाकलं आहे मी अर्धा किलो प्रमाणाचं आणि पावशेर गूळ घेतला आहे खिसून. आता इथे काजू, बदाम आपण एकत्र मिक्स करायचं आहे. काजू बदामचं प्रमाण 1-1 वाटी घ्या. तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता. यामध्ये विलायची पूड टाका. सगळं एकदा एकजीव करून झाल्यानंतर 1 वाटी साजूक तूप घ्या, गरम करा. त्यानंतर गार करून मिक्स करून लाडू वळायला घ्या. अनुशापोटी तुम्ही हे 1 लाडू जरी खाल्लात ना, तुम्हाला दिवसभराचा थकवा जाणवणार नाही. काही सेकंदात थकवा निघून जाईल.